नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत के.डी. भालेराव एज्युकेशन ट्रस्ट लखमापूरच्या प्रिन्सिपल तनया भालेराव यांना. नमस्कार मॅम. नमस्कार. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅम. नुसतं स्वागत करू की गुड मॉर्निंग टीचर असं म्हणू? व्हॉट यू वॉन्ट टू से मॅम. नक्की. खूप छान वाटतंय आज पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हाला बघून. कारण तुमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला माहिती आहे, पण आपल्या दर्शकांना त्याची माहिती करून द्यावी हा आजच्या आपल्या गप्पांचा उद्देश आहे. तर के.डी. भालेराव एज्युकेशनल ट्रस्ट जे आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण तुम्ही तनया भालेराव आहात आणि ट्रस्टचं नाव आहे के.डी. भालेराव. तर के.डी. सर तुमचे वडील की तुमचे सासरे, इथपासून आम्हाला सुरुवात करायला आवडेल. के.डी. भालेराव म्हणजे किसन दामू भालेराव, हे माझे सासरे आहेत. बरं. हो. या सासऱ्यांच्या नावाने माझ्या हजबंडने इन्स्टिट्यूशनचं नाव दिलेलं आहे. किती कौतुक वाटतं. कारण अनेक वेळेला आपल्या पावलावर मुलं चालतात, पण आपल्या वडिलांच्या ठिकाणी असलेले आपले सासरे त्यांच्या नावाने चालू केलेल्या एका ट्रस्टला इतकं मोठं करू पाहणारी सून खूप कमी वेळेला बघायला मिळते. तर या स्वप्नाची सुरुवात कशी झाली तनया मॅम? 2004 ते 5 या साली के.डी. भालेराव संस्थेची स्थापना झाली. आणि या संस्थेची स्थापना शरद किसन भालेराव म्हणजे माझे पती यांनी केली. 2004 ते 2010 हा जो प्रवास होता मॅम, हा खूप संघर्षदायी होता. तेव्हा आमच्याकडे विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात होती. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रवास सुरू करत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या. पालकांचा ट्रस्ट, विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्वांकडे लक्ष देताना आम्ही काम करत होतो, लक्ष देत होतो. आणि 2004 ते 10 या प्रिमायसेसमध्ये आम्ही भाडेतत्वावर 2 खोल्या घेतल्या. 2 खोल्यांपासून आम्ही या शैक्षणिक प्रवास सुरू केला. या शैक्षणिक प्रवासात आम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या. फॉर एक्झाम्पल फायनान्शियल, की आम्ही मिडल क्लास फॅमिलीतले असल्यामुळे आम्हाला फायनान्शियल गोष्टीला खूप अडचणी आल्या. पण त्या गोष्टींना न घाबरता शरद किसन भालेराव ह्या सरांकडे, म्हणजे जे माझे पती आहेत, त्यांच्याकडे जिद्द, चिकाटी ह्या सर्व गोष्टी होत्या. आणि त्यांनी त्या गोष्टीमधून सर्व गोष्टी घडून आणल्या. आणि ह्या प्रिमायसिसमध्ये 2004 ते 2010मध्ये आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, की जे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना खूप गरजेचं असतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात 2010मध्ये आम्ही केली. आणि आज तुम्हाला ग्रामीण भागात लखमापूर ठिकाणी 4 मजली 2 इमारती तुम्हाला बघावयास मिळतील. ह्या इमारतीमध्ये तुम्हाला इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल की त्यामध्ये म्युझिक हॉल, कम्प्युटर लॅब, प्रोजेक्टर हॉल, आम्पी थिएटर, मोठे प्लेग्राऊंड, गायडन्स सेमिनार ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे जे मेट्रो सिटीमध्ये आपण ज्या स्कूल बघतो तशी स्कूल तुम्हाला के.डी. भालेराव या संस्थेत बघायला मिळेल. ह्या बिल्डिंगचे नाव आम्ही स्पेशली छान दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल जी पहिली बिल्डिंग आहे, सिंहगड नाव दिलं आहे. अरे वा. हां. तर ते मला सांगायला खूप प्राऊड वाटेल. आणि दुसरी जी बिल्डिंग आहे की जी आम्ही त्याच्यावर अभ्यास करून दुसऱ्या बिल्डिंगचं लॉन्चिंग केलेलं आहे, त्याचं नाव रायगड दिलेलं आहे. आणि जे आमचा रेसिडेन्शियल एरिया आहे त्याला शिवनेरी नाव दिलेलं आहे. जसं आमचं हे सुरू आहे, तर आम्ही गडांचेच नावं देतो आहे. महाराजांनी जे गड आपल्याला स्वराज्यासाठी उभे केले त्या गडांची नावं आम्ही प्रत्येक बिल्डिंगला देतो आहे. तरी आत्ता सध्याची स्थिती बघाल तुम्ही के.डी. भालेरावची, तर 17 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली ही संस्था 1700 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. नर्सरी ते 8वी CBSE बोर्ड आम्ही चालवतो. 9th to 12th आम्ही स्टेट बोर्ड चालवतो. म्हणजे इथे 4 सेक्शनमध्ये काम केले जाते. किंडरगार्डन, प्रायमरी सेक्शन, सेकंडरी सेक्शन आणि कॉलेज सेक्शन. इथे 4ही सेक्शनमध्ये 4 कोऑर्डिनेटर आहेत माझ्या अंडर. आणि मी प्रिन्सिपल म्हणून सर्व गोष्टींचा पदोपदार सांभाळते. वंडरफुल. मी तुम्ही सांगताय त्या प्रत्येक फेजशी रिलेट करू शकते मॅम. कारण माझी मुलगी आत्ता 8वीत आहे. ओके. तर त्यामुळे बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या सगळ्याची माझी ओळख आहे. तुम्ही 20 वर्ष प्रिन्सिपल म्हणून काम केलं. एक प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? प्राचार्यपद हे नुसतं पद नसून एक मोठी जबाबदारी असते.
तर माझ्यावर जबाबदारी 1700 विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, 100 शिक्षकांची जबाबदारी आहे, नॉनस्टॉप माझ्याकडे 100 आहेत आणि सर्व 1700 पॅरेंट्स आहेत. ह्या सर्वांचा एक ताळमेळ जोडून ठेवणं किंवा त्यांना एका दोरीत ठेवणं हे माझ्यासाठी चॅलेंज असतं. आणि प्राचार्यपद सांभाळत असताना बरेच सारे ऑब्स्टॅकल्स पण येतात. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक गटात काम करताना प्रत्येक मुलाचा वयोगट वेगळा असतो, तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते पॅरेंट्सला बोलून काउन्सिलिंग करणं आणि त्याचे सोल्युशन करणं हे माझ्यासाठी रोजचे चॅलेंज असतं. बरोबर. आणि फॉर एक्झाम्पल, आता टीनेजर्समध्ये जेव्हा आपण बघतो, म्हणजे 9वी ते 12वी ह्या गटाकडे, तर ह्या गटामध्ये फक्त काउन्सिलिंगवरच आपण काम करू शकतो, त्यांना प्रेशर देऊ शकत नाही. तर त्या गर्ल्सला, स्पेशली गर्ल्सला जर काही प्रॉब्लेम्स असेल की जे काही सांगता येत नाही, प्रॉब्लेम आउट ऑफ द कॅबिन जाऊ देता येत नाही, तर ते प्रॉब्लेम्स इन कॅबिन सॉल्व करावे लागतात. जर ते प्रॉब्लेम इन कॅबिन सॉल्व नाही झाले तर पॅरेंट्सला बोलून ते प्रॉपर वेने, सॉफ्ट वेने ते सॉल्व करावे लागतात. म्हणजे एका अर्थानं मानसोपचारही आहे यस आणि संवाद कौशल्यही आहे. यस मॅम. कारण तुम्ही अगदी बरोबर म्हणताय की टीनेजमधल्या या मुलींना आपण जास्त कडकपणे सांगूनही चालत नाही, कारण मन त्यांची हळवी असतात. यस मॅम. अगदी बरोबर आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांना पण तितक्याच जबाबदारीने समजावून सांगायला पाहिजे. यस मॅम. लखमापूर कुठे आलं, म्हणजे नाशिकच्या जवळच आहे का? हे मालेगाव आणि सटाणा याचे मध्यवर्ती ठिकाण लखमापूर. आणि अशा ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि आज 1700च्या वर विद्यार्थी आहेत. कमाल आहे. तुमची शाळा खूप नावारूपाला आलेली आहे, खूप नाव झालेलं आहे. असे काय प्रकल्प आहेत जे तुम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवता, ज्यामुळे तुमच्या शाळेची स्पेशालिटी म्हणून ओळखली जाते? मॅम, खरं सांगायला गेलं तर ही जी संस्था आहे, तर ॲज अ फर्स्ट टीचर ऑफ KDV आय वॉज रिकग्नाइज अँड लेटर ऑन मला मॅनेजमेंटने घरातली सून असल्यामुळे प्राचार्य पदावर बसवलं. मग मी त्या पदाचा पुरेपूर वापर करून घेण्याचं ठरवलं आणि मी त्यामध्ये इनोव्हेशन आणले. म्हणजे माझी स्कूल किती इनोव्हेटिव्ह होईल आणि विद्यार्थी ॲल्युमिना जे बाहेर निघतील किंवा निघालेले आहेत ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आज मॅनेजर किंवा क्लास फर्स्ट, क्लास सेकंड पोझिशनला आहे. तर कोणकोणते प्रकल्प आम्ही राबवतो? फॉर एक्झाम्पल, ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम आहे. ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम ही संकल्पना मी स्वतः इनोव्हेट केलेली आहे. तर त्यामध्ये असं असतं की आम्ही जो मागच्या वर्षी 2024-25ला ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम घेतला, त्यामध्ये थीम होती लीडर्स. तर फॉर एक्झाम्पल, महात्मा गांधी, तर महात्मा गांधीची ॲटोबायोग्राफी, तो स्पेशली पूर्ण क्लास 40 जे विद्यार्थी आहेत ते ॲटोबायोग्राफी प्रेझेंट करतात आणि त्याच्यावर डान्स ॲक्ट करतात. म्हणजे त्या मुलांना महात्मा गांधींचे विचार आणि त्यांची ॲटोबायोग्राफी काय होती ते समजते आणि ते त्यांच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतात. असा पहिला ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम आहे की जो आम्ही सेकंडरी सेक्शनसाठी करतो. प्रायमरी सेक्शनसाठी शोबीज प्रोग्राम करतो. शोबीज प्रोग्राम म्हणजे की आम्ही त्यांना वयोगटानुसार थीम देतो. फॉर एक्झाम्पल, हेल्दी फूड, अनहेल्दी फूड याच्यावर ते प्रेझेंटेशन करतात आणि त्याच्यासोबत डान्स ॲक्ट करतात. प्लस आम्ही IC प्रोग्राम म्हणून इनोव्हेट केला आहे. मी जो प्रोग्राम आहे पुढचा इनोव्हेटिव्ह करिक्युलम प्रोग्राम, की जो आत्ताचा जो ॲकॅडमिक्स आहे तो ॲकॅडमिक्स न राहता त्याचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे. तर आम्ही इन्फो प्रेझेंटेशन पॅरेंट्सला बोलवून ते दाखवतो आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक चॅप्टरमधल्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून तो इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आम्ही इम्प्लिमेंट करतो. आता माझ्याकडे 4 सेक्शन आहेत, तर मला 4 सेक्शनमध्ये वेगवेगळं काम करावं लागतं. तर फील्ड व्हिजिट हा 7वी ते 12वी हा प्रोग्राम आहे. तर आम्ही विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल इंडस्ट्री आहे, तर इंडस्ट्रीमध्ये परमिशन घेतो. विद्यार्थ्यांना आम्ही क्वेश्चनेअर तयार करायला लावतो आणि त्या क्वेश्चनेअर बेसिसवर तिथे फील्ड व्हिजिट प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना घेऊन जातो. विद्यार्थी त्या ओनरला त्या इंडस्ट्रीबद्दल क्वेश्चनेअर करतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या फील्ड व्हिजिटमुळे ते मोटिवेट होतात की मला इंटरप्रिन्युअर बनायचं आहे, मला इंडस्ट्रियलिस्ट बनायचं आहे. अशा पद्धतीने आम्ही त्या फील्ड व्हिजिट हे करतो. अजून पुढचा माझा इनोव्हेशन आहे ऑनलाईन वेबिनार. ऑनलाईन वेबिनार आत्ता जो मी मागच्या महिन्यामध्ये घेतला तो डॉक्टर मनोज बच्छाव यांच्यासोबत घेतला, की जे येथील प्लास्टो सर्जन आहेत. तर ते त्यांची परमिशन घेऊन आम्ही तिथे ऑनलाईन वेबिनार प्रेझेंट केला मुलांसमोर. मुलांनी त्या प्लास्टो सर्जरीबद्दल क्वेश्चनेअर तयार केले आणि डॉक्टर मनोज बच्छाव यांना ते विचारले. सरांनी मुलांना खूप छान मार्गदर्शन केले आणि तो ऑनलाईन वेबिनार आमचा सक्सेसफुल झाला. म्हणजे आम्ही प्रत्येक महिन्यात अशा प्रकारचे सेमिनार, वेबिनार, फील्ड व्हिजिट, ब्रेन इनोव्हेशन प्रोग्राम, IC प्रेझेंटेशन प्रोग्राम असे इम्प्लिमेंट करतो. किती इंटरेस्टिंग आहे, कारण मुलांना
वर्गातली जी मोनोटॉनी असते, येस मॅम, की क्लासरूममध्ये बसलेलो आहोत आणि तेच ते ऐकत बसलोय आपण शिक्षकांकडून, यात बदलही मिळतो. येस मॅम, त्याच शिक्षकांबरोबर वातावरण बदल झाल्यामुळे एक नवीन संवाद साधता येतो, कंटाळा येत नाही शिक्षणाचा. तुम्ही असे सगळे नवनवीन प्रयोग करत असता, त्याचबरोबरीने तुम्ही लिहितही असता. आजपर्यंत तुमची 4 पुस्तकं आलेली आहेत. या लेखन प्रवासाविषयी आम्हाला सांगाल की लेखनाची प्रेरणा कशी मिळाली? कोरोना पिरियड होता, त्यावेळेस मला स्वतःला कोरोना झालेला होता. अरे बापरे. तर डॉक्टरांनी असं मला सजेस्ट केलं होतं की मॅडम तुम्ही आता तुमचं जे रुटीन आहे ते चेंज करू नका. जे ऑफिसमध्ये जाणं आहे, जे वर्क करणं आहे ते तुम्ही कंटिन्यू करा. ऑनलाईन कोचिंग असल्यामुळे किंवा ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे मला थोडासा भार कमी आलेला होता. बरोबर. मग मी स्वतः रायटिंग म्हणजे लिखाणाला सुरुवात केली आणि माझं पहिलं बुक आहे वर्ड्स ऑफ लाईफ. त्या वर्ड्स ऑफ लाईफमध्ये मी माझी जर्नी स्वतःची तिथे लिहिलेली आहे. माझी स्वतःची शॉर्ट ॲटोबायोग्राफी लिहिली. एका स्त्रीला आयुष्यात वर्किंग वुमेन असताना तिला फॅमिली बॅलन्स करून कसं पुढे जावं लागतं आणि तिला कसं स्वतःला आयुष्यात प्रेझेंट करावं लागतं, त्याबद्दल माझे स्वतःचे इन्सिडंट्स त्याच्यात टाकलेले आहेत. तर माझं युवा आणि युवतींना हेच सांगणं असेल की वर्किंग वुमेन असताना किंवा आपण काही वर्क करत असताना आपण कोणत्याही प्रॉब्लेम्सला किंवा ऑब्स्टॅकल्सला न घाबरता पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या वर्कवर फोकस केलं पाहिजे. माझं सेकंड बुक आहे वर्ड्स ऑफ थॉट. वर्ड्स ऑफ थॉटमध्ये मी प्रत्येक थॉट हा माझा अनुभवाने आलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एज्युकेशन इज अ मिल्क ऑफ टायग्रेस अँड व्हॅल्यू एज्युकेशन इज अ मिल्क ऑफ मदर. तर ह्या थॉटने आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून येतात की फक्त शिक्षणच गरजेचं नसतं, तर मूल्य शिक्षण पण गरजेचं असतं. तर असे थॉट मी माझ्या अनुभवाने आलेले आणि ते 20-25 थॉटचं मी कलेक्शन करून त्या बुकमध्ये डिस्क्रिप्शन केलेलं. पुढचं माझं बुक आहे वर्ड्स ऑफ पॅरेंट्सहूड. त्या वर्ड्स ऑफ पॅरेंटहूड या बुकमध्ये डूज अँड डोंट्स बाय पॅरेंट्स असं मी दोन्ही लँग्वेजमध्ये टाकलेलं आहे की पालकांनी काय करू नये आणि काय करावे विद्यार्थ्यांसाठी. जे स्कूलमध्ये आलेले अनुभव आहेत ते मी तिथे टाकलेले आहेत आणि पालकांना सजेस्ट केले की आजकालच्या पॅरेंट्सने मॉडर्न न राहता विचारांनी मॉडर्न झाले पाहिजे आणि ते सेल्फ सेंटर्ड न होता चाइल्ड सेंटर्ड झाले पाहिजे. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. मला ताबडतोब ही पुस्तकं वाचली पाहिजेत असं वाटतंय आणि जितकं मी वाचीन तितकंच माझ्याबरोबर जे को पेरेंट्स आहेत त्यांनाही ते दिलं पाहिजे असं वाटतंय. कारण इतक्या होलिस्टिकली विचार करून लिहिलं जात नाही. आपल्याकडे बालवाङ्मय कमी आहे. आणि बालकांच्या पालकांसाठीही वाङ्मय कमी आहे अशी एक माझी सततची तक्रार असते. तर मॅम, खूप बदल चालू आहेत आपल्या भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये. पोस्ट लॉकडाऊन तर अजूनच जास्त बदल झालेले आहेत. किंवा या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ॲज अ प्रिन्सिपल किंवा ॲज अ एज्युकेशनलिस्ट ऑफ KDB माझा असा मॅसेज असेल पॅरेंट्सला की एज्युकेशन हे फक्त थेरॉटिकल नसावं, तर ते प्रॅक्टिकलसुद्धा असावं. म्हणजे थेरीला जेवढं आपण इम्पॉर्टन्स देतो तेवढं प्रॅक्टिकल एज्युकेशनलासुद्धा महत्त्व द्यावं. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या आधीच्या उत्तरात सांगितलं की फील्ड व्हिजिट, ऑनलाईन वेबिनार ह्यासारख्या ज्या गोष्टी आपण जर इम्प्लिमेंट केल्या तर आपलं एज्युकेशनची जी लेवल आहे ती खूप स्ट्रॉंग होणार आहे. पुढचा पॉईंट माझा असा आहे की टीचर्सला ग्लोरिफाय गेलं पाहिजे, टीचर प्रोफेशनला ग्लोरिफाय केलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळतात, त्यांना जो रिस्पेक्ट मिळतो तेवढी त्यांची कामाची लेवल वाढते. तसंच टीचर प्रोफेशनला ग्लोरिफाय केलं गेलं पाहिजे. त्यांची जर वर्क लेवल वाढली तर विद्यार्थ्यांची ग्रोथ लेवल वाढेल. 11th आणि 12thला जे कॉलेजचं एन्व्हायरमेंट असतं ते एज्युकेशनल एन्व्हायरमेंट झालं पाहिजे. डिग्री आणि डिप्लोमाला जे एन्व्हायरमेंट आपण बघतो की मुलं लेक्चर न करता बाहेर बसलेले असतात, कॅन्टीनला बसलेले असतात, तर त्यांना एज्युकेशनल एन्व्हायरमेंट दिलं गेलं पाहिजे. त्यांची अटेंडन्स कंपल्सरी केली गेली पाहिजे आणि त्यांना लेक्चर पंच्युअलिटी ही गोष्ट शिकवली गेली पाहिजे. तर आजच्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये हा एक बदल झाला पाहिजे. आणि NEP-नुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार अजून एक जो बजेट ॲलोकन्स आलेला आहे, तर बजेट ॲलोकन्समध्ये 6% तरतूद करण्यात आलेली आहे. तर ती गव्हर्नमेंटने त्याच्यावर विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. हे अनुभवातनं आलेले बोल आहेत. येस. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचे विचार ऐकून. तनया मॅम, आम्ही हीच इच्छा करू की तुमच्या देखरेखीखाली असलेले
सगळे विद्यार्थी, सगळे पालक सुजाण होवोत आणि तुमच्या स्वप्नात असलेलं खेडोपाडी शहर आणि गाव असा फरक न राहता सगळ्यांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावं हे तुमचं स्वप्न 2 बिल्डिंग पुरतं मर्यादित न राहता हे विश्वाची माझे घरं या संकल्पनेतनं सिद्ध होऊ दे, याच आमच्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.